यश भाईचा टॉक्सिक चित्रपट रणबीर भाऊच्या धुरंधर 2 ला का घाबरला? तेच आपण या व्हिडिओमधून पाहूया. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक वेगळी चर्चा जोरात सुरू होती. वर्ल्ड वॉरच्या चर्चा सुरू आहेत. पण इंटरनेटवर मात्र एक वेगळंच युद्ध ट्रेंड होत होतं. ते होतं दोन मोठ्या चित्रपटांमधलं. आणि या युद्धाचं नाव होतं टॉक्सिक विरुद्ध धुरंधर 2. एका बाजूला होता KGF स्टार यश. KGF नंतर यशची लोकप्रियता फक्त साऊथपुरती मर्यादित राहिली नाही, तर संपूर्ण भारतभर त्याची जबरदस्त क्रेज निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक नव्या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा असतात. तर दुसऱ्या बाजूला होती धुरंधर 2. या चित्रपटाचा पहिला भाग आधीच खूप गाजला होता. त्यामुळे दुसऱ्या भागाकडूनही मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. आणि जेव्हा ही बातमी समोर आली की टॉक्सिक आणि धुरंधर 2 हे दोन्ही चित्रपट जवळपास एकाच वेळी रिलीज होऊ शकतात, तेव्हा सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडाली. लोक म्हणू लागले, हे वर्षातील सर्वात मोठं बॉक्स ऑफिस युद्ध ठरणार. पण आता या कथेत एक मोठा ट्विस्ट आलाय. यशने स्वतः माहिती दिलीये की त्याचा टॉक्सिक हा चित्रपट आता 19 मार्च 2026 ला रिलीज होणार नाही. चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आणि आता हा चित्रपट 4 जून 2026 रोजी थिएटरमध्ये येणार आहे. आता प्रश्न असा आहे की अचानक हा निर्णय का घेण्यात आला? रिपोर्ट्सनुसार यामागचं मोठं कारण म्हणजे मिडल ईस्टमध्ये सध्या सुरू असलेला तणावपूर्ण माहोल. कारण KGF चॅप्टर 2च्या वेळी मिडल ईस्ट मार्केटमधून चित्रपटाला जबरदस्त कलेक्शन मिळालं होतं. विदेशी कमाईचा मोठा हिस्सा याच भागातून आला होता. म्हणून जर त्या भागात योग्य वेळी चित्रपट रिलीज होऊ शकला नाही, तर बॉक्स ऑफिसवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. मात्र काही लोकांचं असंही म्हणणं आहे की फक्त मिडल ईस्टचं कारण नाही, तर आणखी एक मोठं कारण यामागे असू शकतं. कारण त्याच काळात धुरंधर 2ची ओव्हरसीज मार्केटमध्ये ॲडव्हान्स बुकिंग जोरात सुरू असल्याचं सांगितलं जात होतं. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर मोठा बॉक्स ऑफिस क्लॅश आता टळला आहे. आता दोन्ही चित्रपटांना स्वतःच्या वेळेत थिएटरमध्ये येण्याची संधी मिळणार आहे. आता खरी उत्सुकता आहे ती या गोष्टीची. धुरंधर 2 बॉक्स ऑफिसवर किती धुमाकूळ घालते. आणि जूनमध्ये रिलीज होणारी टॉक्सिक ही फिल्म KGF नंतर यशला पुन्हा एकदा मोठा सुपरहिट देऊ शकते का? कारण शेवटी चित्रपटसृष्टीत अंतिम निर्णय कोणाचा असतो? तो असतो प्रेक्षकांचा.